सर्व विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाकडून सहर्ष स्वागत करीत हा आपला सर्टिफिकेट कोर्स जो आहे, शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्स ऑन इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, याची आपण सुरुवात करत आहोत. बहुतांश स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश या विषयावरती, त्याच्या ग्रामरवरती असे प्रश्न विचारले जातात की जे दिसता तर सोपे असतात, परंतु त्यातील ग्रामरच्या काही खोचक पद्धतींमुळे ते प्रश्न आपल्याला सहजपणे अचूकपणे सोडवता येऊ शकत नाहीत. या अशा ग्रामरची आपणास ओळख करून देणे हा या कोर्सचा उद्दिष्ट आहे, या कोर्सचे उद्देश आहे. सोबतच आपण इंग्लिश ग्रामरची जी व्होकॅब्युलरी, ज्याला आपण शब्दसंग्रह, शब्दसाठा म्हणतो, भाषेचा शब्दसाठा म्हणतो, तो शब्दसाठा, त्यावरती विचारले जाणारे प्रश्न याविषयी थोडी देखील आपण माहिती करून घेणार आहोत. आणि तिसरा जो सेक्शन यामध्ये आहे तो आहे कॉम्प्रिहेन्शनचा, जो की आपल्याला 8वी 9वीपासून आपल्या विविध शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणातील जी काही परीक्षा आहे त्या परीक्षांमध्ये विचारला जातो. या 3 सेक्शनवरती आपण या कोर्समध्ये माहिती करून घेणार आहोत. या कोर्समध्ये सर्वात जास्त जे आपल्याला अभ्यास करावायचा आहे तो आहे ग्रामर सेक्शन. या ग्रामर सेक्शनमध्ये आपल्याला नाऊन आणि प्रोनाऊन, त्यानंतर वर्ब, ॲग्रीमेंट ऑफ द वर्ब विथ सब्जेक्ट, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, आर्टिकल, प्रिपोजिशन, कंजंक्शन, पंक्च्युएशन, स्पेलिंग, वर्ड फॉर्मेशन आणि करेक्ट यूज ऑफ ग्रामर, हे जे 12 सेक्शन्स आहेत ग्रामरचे, यावरती आपण याचा इत्थंभूत अभ्यास करणार आहोत. आणि त्यावरती कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातील याचा थोडक्यात अभ्यास करून काही प्रश्न आपण सोडवून घेऊ. आणि त्या प्रश्नांमध्ये जर आपली चूक झाली असेल तर ती चूक कुठे झाली हे देखील पाहू, जेणेकरून ती चूक आपली परत होणार नाही. तर हा ग्रामर सेक्शन आहे आपला. त्यामध्ये प्रत्येकांवरती आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. म्हणजे आपली कोर्सची पद्धती अशी असेल की या कोर्समध्ये आपण एका विशिष्ट युनिटबद्दल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी नाऊन, या नाऊनबद्दल इत्थंभूत माहिती करून घेऊ. या नाऊनवरती स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, किंवा नाऊनमध्ये त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला जे प्रश्न येतात त्यामध्ये योग्य पद्धतीने त्याचा वापर कसा केला जातो त्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि तो सेक्शन आपण प्रथम पाहू. त्यावरतीचे प्रश्न आपण एक प्रश्नावली सोडून घेऊ. त्यानंतर ते प्रश्न बरोबर आहेत का, किंवा चुकले असतील तर का चुकले, किंवा बरोबर उत्तर हे बरोबरच का आहे, अशी माहिती करून घेऊ. आणि अशीच माहिती आपण प्रत्येक सेक्शनवरती, म्हणजे प्रत्येक युनिटवरती, प्रोनाऊनवरती, वर्बवरती, ॲग्रीमेंट ऑफ द वर्ब विथ सब्जेक्ट, हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे, ॲग्रीमेंट ऑफ द वर्ब विथ सब्जेक्ट, यावरती, आणि इतर हे जे सर्व आहेत, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, आर्टिकल, प्रिपोजिशन, कंजंक्शन, पंक्च्युएशन, स्पेलिंग्स, वर्ड फॉर्मेशन अँड करेक्ट यूज ऑफ ग्रामर. आता करेक्ट यूज ऑफ ग्रामर जो आहे तो बहुतांश आपण पहिल्या सर्व ह्याच्यामध्ये कवर करतो आहे. परत याचा सेपरेटली आपण काही अभ्यास करणार नाही आहे. म्हणजे हा ग्रामर सेक्शन झाल्यानंतर आपल्याला पाहायचा आहे तो व्होकॅब्युलरी सेक्शन. या व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये आपण युसेज ऑफ ट्रबलसम वर्ड्स, म्हणजे काही शब्द असतात की जे आपल्याला कन्फ्यूज करतात, ट्रबल करतात, म्हणजे त्याचं स्पेलिंग असेल, किंवा काही शब्द असतात जे इतर भाषेतून ज्यांचं ओरिजिन झालेलं असतं, असे जे काही ट्रबलसम शब्द आहेत त्यांचा अभ्यास करूयात. काही शब्द कन्फ्यूज करतात आपल्याला, त्याच्या स्पेलिंग, त्याच्या
म्हणजे उच्चारामुळे असेल, काही शब्दांचं स्पेलिंग हे एकाच पद्धतीचं वाटतं किंवा एक शब्द हा 2-3 स्पेलिंगचा असल्यासारखा वाटतो. म्हणजे त्याचं स्पेलिंग त्याच्यावरून वेगवेगळे शब्द जे तयार होतात त्याचा आपण अभ्यास करू आणि ते कशा पद्धतीने परीक्षेमध्ये ट्विस्ट करून विचारले जातात याचा देखील अभ्यास करणार आहोत. सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आणि अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. ते देखील परीक्षेमध्ये विचारले जातात. एक शब्द दिला जातो, त्याचं सिनॉनिम काय आहे हे ओळखा म्हणून सांगितलं जातं. दुसरा शब्द दिला जातो, त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे ते ओळखा म्हणून सांगितलं जातं. यावरती वेगवेगळे असे प्रश्न विचारले जातात. काही वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हटलं जातं. वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये आपल्याला एका सेंटेन्स प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी काही शब्द दिले जातात आणि त्याला एका शब्दात रिप्लेस करा सांगितलं जातं. तो शब्द 4 ऑप्शनपैकी कुठला आहे हे ओळखावा लागतो. त्याला म्हणतात वन वर्ड सबस्टिट्यूशन. काही प्रिफिक्स आणि सफिक्सेस असतात, त्याचा देखील अभ्यास या ठिकाणी आवश्यक आहे आपल्या व्होकॅब्युलरीच्या इम्प्रूव्हमेंटसाठी. आणि काही सेक्शन म्हणजे काही परीक्षांमध्ये एक सेक्शन असा असतो ज्यामध्ये किंवा एखाद 2 प्रश्न असे असतात ज्यामध्ये इडियम्स आणि फ्रेजेस म्हणजे काही फ्रेजेस असे आहेत की एका शब्दापासून एका वर्बपासून त्याला फक्त एखाद दुसरं प्रिपोजिशन जोडलं तर वेगळा शब्द बनतो. असे अनेक प्रिपोजिशन्स आहेत. अनेक प्रिपोजिशन्स त्या शब्दाला जोडल्यानंतर वेगळे शब्द, वेगळ्या अर्थाचे शब्द तयार होतात. काही इडियम्स आहेत ज्याला आपण वाक्प्रचार म्हणतो किंवा काही म्हणी आहेत. त्यांचा ग्रामरमध्ये कसा वापर होतो ह्याची माहिती आपल्याला या सेक्शनमध्ये दिली जाईल. आणि सगळ्यात शेवटी जो आहे तो कॉम्प्रिहेन्शन, ज्याला आपण ॲनालिसिस ऑफ अनसीन पॅसेज, हे या ठिकाणी आपल्याला अनसीन पॅसेज काय आहे त्याच्यावरती तो पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती काही प्रश्न म्हणजे आपलं जे अंडरस्टँडिंग आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे, एखादा पॅराग्राफ वाचणे आणि त्या पॅराग्राफचा अर्थ काय आहे त्यावर एखादा दुसरा प्रश्न जो विचारला जातो त्या प्रश्नाचं आपल्याला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागतं. म्हणजे आपली अंडरस्टँडिंग कशी आहे, आपलं लँग्वेजवरती कमांड कशी आहे हे त्यातून तपासलं जातं. तर हे जे स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या सेक्शन्सवरती बहुतांशी प्रश्न विचारले जातात हे वरती आपण पाहिलेले हे सेक्शन्स आहेत, ज्यामध्ये ग्रामर सेक्शन आहे आणि ग्रामर सेक्शनवरती आपल्या बऱ्यापैकी वेटेज आहे. त्यानंतर व्होकॅब्युलरी सेक्शन आहे आणि शेवटी आहे तो कॉम्प्रिहेन्शन आहे. आपल्याला कॉम्प्रिहेन्शनमध्ये एक पॅराग्राफ दिला जाईल. तो पॅराग्राफ वाचल्यानंतर त्यावरचे काही प्रश्न सोडावे लागतील. म्हणजे एक पद्धतीने हा प्रोग्रेसिव्हली तुमचा अभ्यास या कोर्समधून होईल आणि तुम्हाला शेवटी एका विशिष्ट अंडरस्टँडिंग तुमची तयार होईल, तुमचं नॉलेज त्या ठिकाणी डेव्हलप होईल आणि कुठलाही पॅराग्राफ तुम्ही त्या ठिकाणी सहजपणे अवगत करू शकाल किंवा त्यावरती तुम्हाला उत्तर देता येऊ शकतात. यासाठी आपल्याला बऱ्यापैकी पुस्तकं जी पाहायची आहेत ती हायस्कूल इंग्लिश ग्रामरचं जे रेन अँड मार्टिन नावाचं खूप महत्त्वाचं ग्रामरवरती पुस्तक आहे, ज्यामध्ये आपल्याला बेसिकली ग्रामरची सर्व माहिती मिळते. वर नमूद केलेले सर्व गोष्टी या पुस्तकामध्ये आढळून येतात. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज मेड सिम्पल नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश मेड सिम्पल फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, हे अशी काही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं प्रामुख्यानं आपण अभ्यास केल्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी इतर काही वेगळी तयारी करायची आवश्यकता पडत नाही. तर हा जो काही अभ्यासक्रम आपला आहे, हा अभ्यासक्रम आपण या 30 दिवसाच्या कोर्समध्ये पाहणार आहोत. त्यावरती एक टेस्ट असणार आहे, ती टेस्ट द्यायची. तुम्ही ती टेस्ट मल्टिपल टाईम देऊ शकता. आज दिल्यानंतर त्यात चुका झाल्या तर कदाचित तुम्हाला असं वाटतं की ही का चूक झाली, ॲनालिसिस करून तुम्ही परत त्यावरती ती टेस्ट परत देऊ शकता आणि नंतर त्या टेस्टचं आपण ॲनालिसिस करूयात की बाबा यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, या प्रश्नाचं हे ABCD पैकी C हे उत्तर आहे, तर हे C उत्तर का आलं, A, B आणि D का नाही आहे, हा एक अशा प्रकारचा ॲनालिसिस आपण करूयात. आणि हा जो ॲनालिसिस असेल तो आपण त्या सेक्शनवरती शिकलेलं जे काही आहे त्या शिकलेल्या गोष्टींवरूनच हा ॲनालिसिस आपण करू शकतो. तर या पद्धतीचा आपला अभ्यासक्रम चालणार आहे आणि यासाठी मग तुमचा सर्वांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. हा जो अभ्यासक्रम आपण ऑनलाईन पद्धतीने Google क्लासरूमवरती घेतो आहे,
यामध्ये प्रश्न असा येतो की मुलं आणि शिक्षक यांमध्ये एक समोरासमोर ज्या पद्धतीने क्लासरूममध्ये आपण एखादा अभ्यासक्रम शिकवतो, तो या ठिकाणी मोठा अडथळा आहे. विद्यार्थी आज महाविद्यालयामध्ये खूप कमी प्रमाणात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा हा एक मार्ग आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची रुची निर्माण करण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे हा कोर्स तुमचं ज्ञान तर वाढवेलच, परंतु तुम्हाला इंग्रजी या विषयामध्ये एक रुची पण निर्माण करेल अशी अपेक्षा बाळगतो. आणि या कोर्सला आपण सुरुवात करूयात. या कोर्समध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपणास दिलेले जे काही टास्क आहेत, जे क्विज आहेत, ते क्विज सोडवावेत. ह्या सर्टिफिकेट ह्या कोर्समध्ये जे काही शिकवलेलं आहे त्यामुळे तुमचा विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये खूप काही वेगळा परिणाम होईल असं नाही आहे, परंतु तुमच्या स्वतःच्या ज्ञानामध्ये, इंग्रजीच्या ज्ञानामध्ये या ठिकाणी 100% फरक पडेल. 100% तुमचं इंग्रजी चांगलं होईल याची मला खात्री आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच आपल्याला काहीतरी चांगलं शिकावं वाटतं त्या विद्यार्थ्यांनी नक्की यामध्ये सहभाग घ्यावा. तुमचे जे काही कमेंट असतील, तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही Google क्लासरूमवरती ज्या कमेंट आहेत त्या कमेंटमध्ये तुम्ही कळवा. त्यामध्ये लिहा, स्पष्टपणे त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. तुम्ही ते मला वैयक्तिक पाठवू शकता. आणि Google क्लासरूमवरती हा कोर्स घेण्याचा उद्देश असा आहे की व्हॉट्सअपवरती बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्याला एक डिलीट होतात, परंतु Google क्लासरूमवरती त्या गोष्टी कायम राहतात आणि त्यामध्ये एक सिक्वेन्स असतो, एक फ्लो असतो आणि त्यामुळे शिकताना कुठली गोष्ट अगोदर करायची किंवा नंतर कुठली गोष्ट करायची आहे ह्याचा एक सिक्वेन्स त्या ठिकाणी Google क्लासरूमवरती दिला जातो. Google क्लासरूमवरती क्लासरूममध्ये असाइनमेंट्स काय आहेत, मटेरियल काय आहेत किंवा क्विज काय आहेत हे स्पष्ट केलं जातं. आणि जेव्हा हा कोर्स संपेल त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना एक सर्टिफिकेट देखील इश्यू होईल. या सर्टिफिकेटचा तुम्हाला फायदा असा की एखाद्या तुम्ही कंपनीमध्ये जेव्हा अप्लाय करताय त्या ठिकाणी तुमच्या कम्युनिकेशनसाठी हे सर्टिफिकेट तुम्ही हा कोर्स केलेला आहे म्हणून सांगू शकता आणि तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे हे देखील त्या ठिकाणी समोरच्याला कळून जाईल. तर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी या कोर्समध्ये सहभागी झाल्याबद्दल परत एकदा अभिनंदन करतो व तुम्ही यशस्वीपणे हा कोर्स पार पाडाल अशी अपेक्षा बाळगतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या कोर्समधील जो पहिला कंटेंट आहे तो म्हणजे ग्रामर सेक्शनमधला नाऊन यावरती आपण सविस्तर माहिती घेऊ आणि त्यानंतर त्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्याचा देखील अभ्यास करू आणि त्यानंतर आपल्याला जी प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी Google फॉर्ममध्ये दिली जाईल ती सोडवणे हे आपलं काम आहे. तुमच्यावरती कोणीही त्या ठिकाणी वॉच ठेवणार नाही आहे की तू का सोडवलेलं नाही आहे, परंतु हे तुमचं कर्तृत्व आहे की बाबा कर्तव्य आहे की हे मला करायचं आहे. हे तुम्ही स्वतःवर तुम्ही अंकुश ठेवा की मला करायचं आहे. आज जो मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो आहे हा एक व्हिडिओ, असेच दररोज व्हिडिओ असतील. आजचा व्हिडिओ एक प्रास्ताविक म्हणून केलेला आहे. उद्यापासून तुमचा जो व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असेल. नाऊन, त्यावरती नाऊन संदर्भात जे काही आहे ती सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल ग्रामरशी संबंधित. आणि त्यानंतर त्यावरती प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात आणि ते प्रश्न तयार कसे होतात जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रश्न उत्तर देणं हे आपल्याला सोपं होतं. तर या पद्धतीने हा आपला सर्टिफिकेट कोर्स पुढील 30 दिवस चालणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, म्हणजे सक्रियपणे सहभाग नोंदवावा व आपल्याला जे काही टास्क दिले जातील त्या टास्कचं त्या ठिकाणी पूर्णपणे तुम्ही पार पाडावेत जेणेकरून तुम्हाला स्वतःला त्याचा आनंद मिळेल. धन्यवाद.